आदिनाथ कोठारे आता मालिका विश्वात दमदार एंट्री घेणार आहे। स्टार प्रवाहाच्या नशीबवान मालिकेतून रुद्रप्रताप घोरपडेच्या भूमिकेत आदिनाथ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचं मोठं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। दोघांच्या नव्या बंगल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सध्या त्यांच्या नवीन घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। जबराट हा नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मित्रांची कथा सांगणारा हा चित्रपट तारा करमणूक निर्मित प्रगती कोळगे दिग्दर्शित नववर्षारंभी रुपेरी पडद्यावर येणार आहे। अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सोशल मीडियावरच्या रील्स बाबत मत मांडलंय। त्यांनी थेट सांगितलंय, रील्स म्हणजे अभिनय नाही। त्यांच्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा असून ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले। मनाचे श्लोक हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। आयुष्याचा प्रवास, नाती आणि पर्वतांच्या कुशीत उमलणारं प्रेम अशा वेगळ्या संकल्पनेवर हा चित्रपट आधारित आहे। गोविंदा आणि सुनीता आहुजा यांचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे। आता सुनीतानं लेकाच्या पदार्पणाबद्दल मत व्यक्त केलंय। तिने असा दावा केलाय की यशवर्धनचा पहिला चित्रपट अहान पांडेच्या सय्यारापेक्षा चांगला आहे। एवढंच नाही तर तिने रवीना टंडनची मुलगी राशा थडानीच्या पहिल्या चित्रपट आझाद बद्दलही मत व्यक्त केलंय। परिणीती चोप्रा आई होणार आहे। परिणीती आणि राघवनं इंस्टाग्रामवर पोस्ट करत माहिती दिली आहे। यावर अनेक सेलिब्रिटी आणि फॅन्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर आधारित अजय द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी या चित्रपटाला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे। सीबीएफसीला कोणताही कट न करता प्रदर्शित करण्याचे निर्देशही देण्यात आलेत। शिल्पा शेट्टी आणि राज यावर्षी गणेशोत्सव साजरा करणार नाहीत। कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूमुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी इंस्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर करत म्हटलंय।